वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करतो गोलंदाज बिंदास. सलामी जोडी साईनाथ आणि रणजित. पहिला बॉल रिलीज करताना गोलंदाज बिंदास माळी. फर्स्ट बॉल गो. आणि पहिला चेंडू स्पंज केले. चेंडू अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतो. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होते, मार्गस्थ होते. वन बॉन्स एका टप्प्याने सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. पडला गेला. चेंडूला सुंदरसा स्पंज केला आणि चेंडू कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल झाला. एका टप्प्याने सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार फलंदाज साह्याच्या बॅटमधून. या चौकानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झाला. धावसंख्या होती 4. पुन्हा एकदा चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नव्हती. स्विंग मिस परिपूर्ण बीट होताना चौकाराचं प्रत्युत्तर देताना गोलंदाज बिंदास माळी. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. आज एक मॅच मधून तब्बल 65 धावा, एक मॅच मधून तब्बल 30 धावा करणारा फलंदाज आपण पाहिला या मैदानामधून बाळा पाटील. आता मात्र साह्याच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट. सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडूला स्विप केला ऑन साइडला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. बॉल फेक. ओके ओके. अतिशय प्रतिम उत्तम फटका पण साई. आता मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. षटकाराचं प्रत्युत्तर देताना गोलंदाज बिंदास माळी. फलंदाज त्रिफळचित बाद. दांडीगुल ओयुटी. फलंदाज ये कैसे कब हुआ न जानू मैं. साधावेचं प्रत्युत्तर देताना गोलंदाज बिंदास माळी याला आपण पाहिलं. षटकार खाल्ल्यानंतर अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू हातला. त्यांना फलंदाजाला केलं त्रिफळचित बाद. दांडीगुल सायनत याची. नेक्स्ट बॅट्समन येतोय महेश. अद्यवस्थिती पद स्वराज्य कशीर संघाची 1-10 और क्रमांक पहिले. वैयक्तिक पहिला संघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक गोलंदाज बिंदास माळी. संघाचा कॅप्टन चेंडूला बिगेट खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं पदल आलित्य पायांचा वापर नव्हता. फुटवर्क पाहायला मिळालं नव्हतं. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. जागून चेंडू फोर्स करण्याचा प्रयत्न होता. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं असेल तुमचं फुटवर्क. पदल आलित्य पायांची हालचाल. चेंडूवरची नजर. धावसंख्या 11. एक बाद. आता मात्र चेंडूला अप्पर कट चांदन खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावचित बाद. रणजित
महेश याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. षटक क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 11 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात आगास आणि गोलंदाज येतोय योगेश दळवी. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकात गोलंदाज योगेश. चला थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. योगेश दळवी येतोय. न्यू बॅटर निलेश माधवी. दुसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात आगास गोलंदाज योगेश. षटक क्रमांक पहिले संपत असताना वेलीच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करा. वेल इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पहिल्या 3 ओव्हरसाठी तुमच्याकडे फक्त 15 मिनिटाचा अवधी आहे. प्लीज वेलीचं सहकार्य करा. खास करून जो संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय चौथाई रुमा मानकू संघाचं कॅप्टन आणि बोट टीम तुम्हाला सूचना केली जाते. वेलीचं आपण सहकार्य करा. षटक क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 11 अशी सुरुवात करणारा संघ आपण पाहतोय स्वराज्य कशेडी. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी आपण पाहतोय. चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं फलंदाज रणजित याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश. आता मात्र चेंडू सुंदरसा क्लिअर केला. चेंडू जातोय पॉइंटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडासा थांबवताना क्षेत्ररक्षक आणि 3 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाली होत्या. थ्रो फेक थोडीशी रॉंगेट झाली आणि तिसरी धाव देखील कन्वर्ट झाली. या 3 धावेने स्वराज्य कशेल संघाची धावसंख्या होती ती 14. 2 बाद 14 ओव्हर क्रमांक दुसरा. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. आता मात्र निलेश माधवी आला संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज. डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. फलंदाज महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज
नेक्स्ट बॅट्समन येतोय दिनेश भंडारी. दिनेश भंडारी याच्याकडे देखील चांगला खेळ आहे. संघातील सर्वात बिग हिटर, मोठा फलंदाज आहे दिनेश. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट राऊंडचा मारा करताना चेंडूला पुलचा फटका, चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून एक धाव कंप्लीट केली जाते. स्कोरबोर्ड धावा 15. गणेश दादा केणी यांचा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो. तर दुसऱ्या बाजूला गणपतजी भोईर यांचा संघ स्वराज्य कशेळी. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट हँड आउट ऑफ इनसाइडचा फटका. एक कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाची विकेट बाद. आज वीर तानाजी दापोडे संघाने देखील या स्पर्धेमध्ये अतिशय अव्वल दर्जाचा खेळ केलेला आहे. अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी वीर तानाजी दापोडे संघाच्या माध्यमातून आपण पाहिली. त्यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी आज आपण उपस्थित पाहिले. दुर्वा पाटील, आपण देखील कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर तुम्हाला देखील विनंतीशील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. भिवंडी तालुका क्रिकेटमधून ग्रामीणमध्ये अतिशय स्टार खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे वीर तानाजी दापोडे संघाचे दुर्वा पाटील, आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या ठिकाणी मोठा फटका, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. दिनेश भंडारीच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आणि त्या फटक्याची नितांत गरज. या 6 धावेने संघाची धावसंख्या 22. पेशकश केली जातात. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. अविनाश, तिसऱ्या षटकाला प्रारंभ. अतिशय चांगला फटका गिरीशच्या बॅटमधून ऑपॉर्च्युनिटी, सुंदर सॉनराईजचा फटका, चेंडू लॉंग ऑनला येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एकदम संख्या धावसंख्या होती ती 23 और क्रमांक तिसरं. 3 बाद 23, 4 बाद 23. गोलंदाज संघाचा कॅप्टन अभि राईट मोरचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन दिनेश भंडारी. आता मात्र चांगला चेंडू, प्रथम उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली होती. तिसऱ्या पंच चेंडूला सुंदरसा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 25-25. या ठिकाणी मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमॅन संपर्क साधता आणून जागेवरून चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर पदल आली ते पाहायला मिळत नाहीये. फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर फार महत्त्वाचं असतं. पायांची हालचाल, पदल आलित्य, पायांची मोमेंट फार महत्त्वाची असते. जागेवरून चेंडूला मारण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. ब्लॉक होतो मला चेंडू. गिरीश रनिंग बिटवीन अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतो. गिरीशच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट झाल्या दिनेश भंडारी याच्या माध्यमातून. आणि या 2 धावाने कशेळी संघाची धावसंख्या देखील वाढते ती
27. ऑनसेटचा फटका साजलाय, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये, नकार दिला जातो. आणि क्रिकेटमध्ये देखील फार महत्त्वाचं, धाव घेताना तुमचं कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. एस नो वेट या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात धाव घेताना. आणि या गोष्टींचं उल्लंघन झालं तर फरसूप कदाचित फलंदाज बाद किंवा धावची सरवडी बाद होऊ शकतोय. या ठिकाणी नकार दिला जातो. एकच धाव कंप्लीट. धावसंख्याकडे पुढे धावसंख्येमध्ये 28. लॉस ऑफ 4 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे संघात. धावसंख्या 4 बाद 28. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा चेंडू मला वाटतं बाकी असावा. तर गिरीशाच्या बॅटमधून फटका साजलाय, मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं. फटका निश्चित चांगला होता, प्लेसमेंट थोडंसं चुकीचं आपण पाहिलं. चेंडू वाडिश लॉंग ऑन, वाईट ऑफ लॉंग ऑन सेमीचा ट्रॅव्हल झाला, मार्गस्थ झाला. आणि आउटफील्डमधून योगेश दळवी याच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी झाल्याने महत्त्वाची विकेट. गिरीश बाद होतो. नेक्स्ट बॅट्समन येतोय बंटी. योगेश गोलंदाज श्रीराम येतोय. आणि या ठिकाणी बंट्याच्या बॅटमधून मला वाटतं दिनेश भंडारीच्या बॅटमधून सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका आपण पाहिला. खराब चेंडू उत्तम प्रहार. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी शॉर्ट पिच होती. हाफ टेकर पद्धतीत चेंडूचा फलंदाज शपथ. ऑन साईडचा बिग ब्लास्ट, मोठा फटका त्याच्या बॅटमधून सजला आणि चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्पेल क्षमतेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार. या साधावेळी संघाची धावसंख्या 34. ओ टू डिझे. चेंडू सुंदरसा स्ट्रेट केलाय. चेंडू जातो पॉइंटला, एक कंप्लीट. कालुराम केनियाच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या होती ती 36. अजूनही उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ ऑप्शनच्या बाहेरचा पंच करतील. बाईटचा इशारा. एक निर्बळ धावसंख्या 37.
37. अवलीवर जोडणं सुंदरसा अनुराईचा फटका, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 38. 38. मिस टाइम स्ट्रोक. बंटियाच्या बॅटमधून संकेत याचा आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण शॉट. थर्डमॅनला पण एस के याला पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. धावसंख्या 39. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आउट ऑफ इनसाइडचा फटका सजलाय. चेंडू जातो शॉट कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 पुढे सकते ती 41. 41. आता मात्र एक मोठा फटका या सामन्यामध्ये चांगली रंगत आणेल. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बातम्या व्यवस्थित समोर साधता आलं होतं. आवी याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट. आणि या 2 धावांची संख्या धावसंख्या 43 आणि विजयाचं लक्ष 44 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 11 धावांची सरासरी. हॅलो त्यांनी पण आहे. आणि बॅक टू नवीन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडं. विजयाचं लक्ष आहे 44 धावांचं. प्रतिवर्ष आपण विचार केला 11 धावांची सरासरी. आणि या 44 धावांचं लक्ष
जवान पिलवणीची जबाबदारी घेऊन दोन सेलेदार मैदानामधून जाताना आपण पाहतोय चौटेरो मानकुळी संघाचे अभि आणि अभि आणि योगेश. तर सलामी गोलंदाज साईनाथ. वैयक्तिक पाला सांघिक पाला संघाच्या वतीने पहिल्या षटकांतर गोलंदाज साईनाथ. 24 चेंडू 44 धावा प्रतिओव्हरचा आपण विचार केला 11 धावांची सरासरी. आज यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला जॉईन आहेत आणि प्रेक्षकांमध्ये खास करून स्वराज्य कृषी संघाचे गणपतजी भोईर या स्पर्धेची मजा घेताना. चला प्लीज आपण स्पीडअप करा, बेल कमी घ्या. तर वैयक्तिक पाहिला सांघिक पाहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकांतर गोलंदाज साईनाथ. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज अभिषेक याला. तर नॉन स्ट्राईकसाठी योगेश दळवी. शॉर्ट फाईनला आपण प्रकाश भोईर यांना पाहतोय आणि प्रकाश भोईर तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे बघा. आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्तम फटका इनसाइडचा आपण पाहतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर चौकार. चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण अभियाच्या बॅटमधून पाहिला चौकार. पुन्हा एकदा आउट ऑफ इन साईट. सो एक सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू जाईल सीमारच्या बाहेर चौकार. आपण पाहतोय प्रकाश भोईर तुम्हाला देखील संधी असेल या स्पर्धेमधून. सध्या आपण शॉर्ट फाईनला इनफिल्डमधून तुम्ही जर झेल कलेक्ट केला तर गणपतजी भोईर यांच्याकडे एक स्पेशल ऑफर आहे तुमच्यासाठी. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक जेलसाठी. क्या बात आहे. बॅक टू बॅक दोन चौकार आपण पाहतोय. फलंदाज अभियाच्या बॅटमधून संघा धावसंख्या बिनबाद 8. आता मात्र चेंडू थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. अवांतर धाव. या अवांतर धावाने संघाची धावसंख्या एकडे पुढे धावसंख्या होती बिनबाद 9. और क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा फुलेंचा जो ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका आहे. बीट करतोय क्षेत्ररक्षक गिरीश. निलेश माधवी याला चेंडू बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार येतोय आणि या चौकार संघा धावसंख्या 4 ने पुढे सकते. चेंडूला सुंदरसा स्पंज केला. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपलतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण आपण बंटियाच्या माध्यमातून पाहतो. 2 धावा मात्र कंप्लीट. 2 धावा संघात धावसंख्या होती ती 15. पुन्हा एकदा साईनाथ. आता मात्र चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडूमध्ये चेंडूची गती कमी केली होती. आता चकित झाला होता फलंदाज.
मात्र एक धाव कंप्लीट, चिक्के सिंगल. एका धावेने संघाची धावसंख्या 16. जॉली ट्रॉफी 2025 या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आपण आयोजन पाहतोय. हॅलो, षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आणि गोलंदाज साईनाथ सध्या ज्यानं खर्च केला तब्बल 16 धावा. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू हाताळतोय गोलंदाज साईनाथ. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड. बेस्ट टेक्निकल बॅट्समन तालुका क्रिकेट योगेश दळवी. फुल्यांचा चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थाने एक लॉलीपॉप चेंडू होता फलंदाजांसाठी. मात्र ज्या चेंडूचा उत्तम समाचार होता तसा मात्र घेता आला नाहीये. धाव मात्र कंप्लीट केली जाते. एकदा मिनिट संघात धावसंख्या होती ती 17. षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद धावसंख्या होती ती 17. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय निलेश. पहिल्या ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या 17 धावा ना, 17 झाल्या पहिल्या ओव्हर, 17. अतिशय प्रतिम उत्तम चेंडूची फेक, हलकासा अपील. पंचांना प्रश्न विचारला मात्र पंच संमत नाहीये. लेग बिफोरचा अपील होता, पंच फेटाळलं होतात आणि याच दरम्यान एकदम कंप्लीट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फुलेंचा चेंडू होता, पायावर आदळतोय. पंचांना प्रश्न विचारला गेला मात्र पंच संमत नाहीये. एक लेग बायच्या रूपाने धाव कंप्लीट झाली. धावसंख्या एकाने पुढे सगळी धावसंख्या होती ती 18, बिनबाद 18. ओव्हर क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं गोलंदाज निलेश माधवी. आता मात्र चेंज ऑफ पेस, परिवर्तन आपण निश्चित पाहिलं आणि चेंडू मात्र 2 शतरक्षण बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. कुठेतरी चेंडू क्लिअर होऊ शकला नाहीये. अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केला जातोय बंटी तरेच्या माध्यमातून आणि महत्वाची पहिली विकेट प्राप्त करणारा गोलंदाज. नेक्स्ट बॅट्समन जातोय अवी. नेक्स्ट बॅट्समन बॅटल जातोय अवी, संघाचा कॅप्टन.
अजूनही विजयापासून 22 धावा दूर आहे. 15 चेंडूचा खेळ बाकी आणि 22 धावांची गरज. येणारे 15 चेंडू विजयासाठी 22 ची गरज. 17 हो. पहिल्यामध्ये 17 बरोबर आहेत. दादा तुमचा चोरून आम्हाला काय भेटणार आहे. जरा कन्फ्यूज करू नका. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्वीप केला ऑन साईडला. खाली क्षेत्र चेंडू जाईल सीमारच्या बाहेर चौकार. खराब चेंडू उत्तम प्रास. जसं प्रश्न तसं उत्तर. फक्त आणि फक्त चेंडू थोडीशी दिशा दिली ताकदीपेक्षा युक्तीचा अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज निलेश. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचेट. गोड फटका आपण पाहिला. चेंडूला स्विचेट केलं होतं. शॉर्ट थर्डमॅन सीमरच्या केलं करणारा चौकार येतो. आवियाच्या बॅटमधून सलग दुसरा चौकार. या चौकारनं आता मात्र संघ विजया दिशेने वाटचाल करतोय. धावसंख्या 4 ने पुढे सकते. 30 विजयापासून फक्त आणि फक्त 14 धावा दूर आहे. 13 चेंडू आणि 14 धावा असं छोटंसं समीकरण. आता मात्र अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरं संपते. 2 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 30. येणारा चेंडू 12 विजयासाठी 14 ची गरज. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आणि गोलंदाज येतोय बंटी तरे. येणारे 12 चेंडू विजयासाठी फक्त 14 ची गरज आहे. प्रतिओव्हरचा आपण विचार केला फक्त आणि फक्त 6 धावांची सरासरी. 4 षटकांमध्ये 44 ची गरज असताना पहिल्या 2 ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या 30 धावा. आता येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी फक्त 14 ची गरज आहे. बंटी. खराब चेंडू. चेंडूला फक्त आणि फक्त थोडीशी दिशा दिली जाते. स्टेअर केलं होतं चेंडूला. चेंडू पॉईंटला जातो. पंच नो बॉलचा विचार करतात. 1+1. बघा या सिच्युएशनमध्ये आपण अशा प्रकारच्या धावा देऊ शकत नाहीये. जे अवांतर धावा असतात त्या कुठेतरी तुमच्या संघाला पराभवाच्या खाईत नेणारे असतात. गणेश दादा केनी यांचा संघ आपण पाहतो इन ॲक्शन मध्ये. चौथा हिरवा मानकुली सध्या विजयाच्या उंबट्यावर आहे. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल निश्चित कॅरी केला होता. मात्र ऑप्शन होता आपण पाहिलं होतं. नो बॉल होता. 2 धावा कंप्लीट. 2 धावा संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 34. बघा नो बॉल पडल्यानंतर फलंदाज कदाचित बाद झाला असता. हे टर्निंग पॉईंट आहे स्पर्धेचं. या चुका
मला वाटतं स्वराज्य कशी संघाला कुठेतरी माग पडतील. इनसाईडचा फटका साधला, चेंडू तर शॉट कव्हरला, मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने संघ धावसंख्या वाढते 35. फक्त 9 धावांची गरज आहे आणि 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 आहेत, एक वाईट 9 बॉल आहे बरोबर, 10 चेंडू बाकी आहेत. सॉरी, एकच धाव. एक धावेने संघ धावसंख्या एकीने पुढू शकते 36. चेंडूला सुंदरसा स्टेअर केलाय, चेंडू पुन्हा एकदा जातो शॉट कव्हरला, चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने संघ धावसंख्या एकीने पुढे सरकते 37. हळूहळू कुठेतरी मार्गस्थ विजयाच्या दिशेने संघ आपण पाहतोय. चौथा मानकुली, चला दापोड संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचंय. नाणे पिसाळे आपण सज्ज राहा. चेंडूला सुंदरसा स्पंज केला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यास वेल जज कॅच. अतिशय चांगला झेल कॅरी केला जातो. महत्वाचे विकेट प्राप्त करताना गोलंदाज बंटी तरे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचा अंतिम षटक करताना गोलंदाज महेश.
महेश यांनी देखील बऱ्याच स्पर्धामधून अशा सिच्युएशनमधून अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी केलेली आहे आणि आज देखील ते सातत्य किंवा तीच गोलंदाजी या महत्त्वाच्या मॅचमधून महेशाच्या माध्यमातून दिसेल का? 5 धावा डिफेन्स ठेवायचे आहेत महेश याला, यागेन्स्ट 5 धावा करायचे आहेत मानकुली संघाला. कुठल्याही मोठ्या पटक्यांची गरज नाही मानकुली संघाला, फक्त चेंडूला आपण रोटेट करायचं. डबल सिंगल ज्याला आपण क्रिकेटची लाईफ लाईन समजतोय अशा पद्धतीने फक्त चेंडूला रोटेट करायचं आहे. आणि या अगेन्स्ट मात्र गोलंदाज तुम्हाला एक बाजिकल षटक हाताळावं लागेल. गोलंदाज सज्ज महेश, वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम. सहा चेंडू 5 धावांची गरज आणि पहिला चेंडू फेक मात्र थोडीशी अंडररम झाली. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी समीकरण येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 3 ची गरज. गरज. सुंदरसा ऑनराईचा अपड्रोचा फटका आपण पाहतोय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. चांगलं क्षेत्ररक्षण गिरीशाच्या माध्यमातून मिळते फक्त 1 धाव. येणारे चेंडू 4, विजयासाठी 2 ची गरज. अतिशय थोडासा खराब चेंडू आपण पाहतोय. आउट ऑफ ऑप्शन. स्कोर इज लेवल इक्वल झालेला आहे. सामना इक्वल होते. विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहे. 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. चेंडूला सुंदरसा फ्लिक केला ऑन साईडला. खाली क्षेत्र चेंडू जाईल सीमाच्या बाहेर चौकार. आणि याचबरोबर महत्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करणारा संघ आपण पाहतोय चौथा हिरवा मानकोली. हार्ड लक स्वराज्य कशेळी आणि गुड लक चौथा हिरवा मानकोली. नो डाऊट सामन्यातील सामन्याचा पुरस्कार मानकरी हवी. दोन्ही फॉर्मॅटमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. उत्तम गोलंदाजी, उत्तम फलंदाजी. तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर ज्यानं सिकस दिली. स्वराज्य कशिल्या सांगाला विजयाचा शिल्पकार आपण स्टेजवर आपलं पारितोषिक घेण्यासाठी. आणि कॅप्टन आपण देखील या नाणेफीसाठी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन बोट टीम आपण नाणेफीसाठी या. आणि अभि आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. अभि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या ट्रॉफीचं वितरण केलं जात आहे. मानकरी आपण पाहू शकता ज्यानं सिकस दिली. स्वराज्य कशील सगळा विजयाचा शिल्पकार. दोन्ही फॉर्मॅटमधून उत्तम कामगिरी, गोलंदाजी आणि फलंदाजी.